नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. उद्धव सेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे 2029मध्ये मुख्यमंत्री होतील असा दावा त्याच पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेला आहे. 2029मध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जातील आणि आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होतील असं भाकीत त्यांनी केलेलं आहे. मात्र यामुळे पुन्हा एक प्रश्न उपस्थित होतो, जी चूक मागे झाली ती पुन्हा करायची का? कारण गेल्यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री न करता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. त्यांनी ठाकरे घराण्यातील मुख्यमंत्री न करता इतर कोणाला जर मुख्यमंत्री केलं असतं दुसऱ्याला, तर शिवसेना फुटली नसती असं एकंदरीत बोललं जातं आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे मुख्यमंत्रीपद घेतलं आणि एकनाथ शिंदे नाराज झाले आणि त्यांनी 40 आमदार गोळा केले. ते शिवसेनेतून बाहेर पडले, उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. मात्र आता ती चूक पुन्हा करायची का? 29मध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जास्तीचे आमदार निवडून आले आणि पुन्हा आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं, तर मागच्या वेळेची चूक पुन्हा करायची आणि पुन्हा शिवसेनेत फूट पाडायची का असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे उद्धव ठाकरे ही चूक पुन्हा करतील का हे येणारा काळच सांगेल.